महाडच्या दुर्घटनेनंतर आम्ही राज्यातील महत्त्वाच्या पुलांचा पंचनामा केलेला आहे। आता पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या पुलाची नेमकी काय अवस्था आहे। त्यामुळे एकंदरीतच राज्यभरामध्ये जे काही महत्त्वाचे पूल आहेत ज्यावरून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक केली जाते, त्या वाहतूक केलेल्या पुलांची अवस्था नेमकी काय आहे, ते वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत की नाही याचा पंचनामा आम्ही केलेला आहे। जाऊयात अहमदनगरला। महाड येथील पुलाची दुर्घटना घडल्यानंतर आता राज्य सरकारने राज्यातील सर्वच पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। अहमदनगर जिल्ह्यातही अनेक जुने पूल आहेत। संगमनेरचा ब्रिटिशकालीन एक पूल आहे, तर कोल्हारलाही प्रवरा नदीवर एक पूल आहे। त्याच पद्धतीने आता आपण उभे आहोत कोपरगाव येथील गोदावरी नदील एका जुन्या पुलावर। हा पूल 1953 म्हणजे 60-70 वर्षापूर्वी बांधलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या पुलाची अवस्था आता कशी झालेली आहे। या पुलावर ठिकठिकाणी पिंपळाची झाडं उगवलेली आहेत, तर अनेक ठिकाणी या पुलाला भेगा पडलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणची दगड निखळण्याची शक्यता आहे। हा जो पूल आहे हा संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि एखादा दगड जर निखळला तर दगडी बांधकाम निखळायला वेळ लागणार नाही। हे ज्या पिंपळाची झाडं ह्या पुलाला लागली आहेत, हे पिंपळाची झाड ही इमारत म्हणजे ही पूल राष्ट्रीय संपत्ती कोसळण्यास मदत करतील म्हणून मी वारंवार प्रधान सचिवापर्यंत याची तक्रारी केल्या। त्यांनी कुठल्याही प्रकारचा कॉग्निजन्स घेतला नाही, म्हणून मी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला एक तक्रार पाठवली की माझी जी तक्रार आहे एक याचिका म्हणून ट्रीट करावी आणि महाराष्ट्रात असे कुठे पूल असतील तर ह्या पुलांच्या संदर्भामध्ये एक काहीतरी ठोस कार्य निर्माण व्हावं, कारण ही राष्ट्रीय संपत्ती आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या पुलाची अवस्था बिकट झालेली आहे। अनेक ठिकाणी झाडं उगवली तर कठडे तुटलेले आहेत। त्यामुळे आता तरी प्रशासन जागं होईल का आणि या पुलासंदर्भात निर्णय घेईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी आम्ही कार्यकारी अभियंत्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी वेळ पडल्यास हा पूल वाहतुकीसाठी बंद करू असं आश्वासन दिलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, अहमदनगर।